शालको बुद्धिदायकः. बुद्धिमान कोणाला समजलं जातं? पत्नीच्या भावाला काय म्हणतात तुमच्याकडे? बायकोच्या भावाला काय म्हणतात तुमच्याकडे? वाईफच्या बदरला तुमच्याकडे काय म्हणतात? आता याच्या पलीकडे येत नाही मला. बरं काय म्हणतात? मेवना, मेवना, साला, साला. ते साला शब्द असा आहे ना, बोलणाऱ्याला गोड वाटतो, ऐकणाऱ्याला गोड वाटत हे का नाही? हे शब्द फार खतरनाक आहे. जो बोलतो ना त्याच्या तोंडा हा 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 जसं की देव प्राप्त झाला एखाद्याला बोलताना, आणि जो ऐकतो त्याला हिला का मारून टाकू रे असं होतं. हा शब्द असा आहे. पण शालको इथं नारदजींनी शब्द वापरला, शालको बुद्धिदायकः. तर साल्याला बुद्धिमान समजलं जातं. पण खरं म्हणजे इतिहास असं आपल्याला सांगतं की साला कितीही चांगला असेल पण साला त्याच्या घरीच पाहिजे, आपल्या घरी नको पाहिजे. साला त्याच्या घरी असेल तर तो आपल्या घरी रामायण आहे, पण साला जर आपल्या घरी आला आणि येऊन कायमचा जर राहिला, येत जात राहिला तर काही अडचण नाही आहे बरं. कायमचाच राहिला तर ज्याच्या घरी साला त्याच्या घरी महाभारत झाला. बरं हे मागं बघा ना तुम्ही. शकुनी कोण होता? शकुनी कोण होता? साला. कोणाचा? माझा तर नाही, कोणाचा? धृतराष्ट्राचा साला होता. आणि त्या साल्यानी काय केलं? महाराज महाभारत घडवून आणलं. म्हणून असं म्हण आहे आमच्याकडे, असं म्हणतात घर में साला, खेत में नाला, गोठे में हेला, उसका कभी ना हो भला. ज्याच्या घरात साला आहे, शेतात नाला आहे आणि गोठ्यात हेला आहे, त्याचं काही खरं वाटूळच आहे सगळं. पण त्या विपरीत घर में माई, गोठे में जर्सी, नो गावरान गाई, और खेत में बड़ा भाई, उसकी क्या देखना कमाई. म्हणून शालको. पण इथं नारद जे सांगतात काही सल्ला साल्याला विचारला जातो. कन्या विकरण